गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिला अत्याचार, भोंदूगिरी, चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. संपूर्ण राज्यामध्ये या घटनांमुळे संतापाची लाट उसळली आहे. अशा गंभीर गुन्ह्यांची फास्ट ट्रॅक न्यायालयामार्फत तातडीनं सुनावणी करून आरोपींना कठोर शिक्षा सुनावण्यात यावी. तपास प्रक्रियेत वेग आणि पारदर्शकता तसेच जबाबदारी सुनिश्चित करण्यात यावी. पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांना संपूर्ण संरक्षण आणि तात्काळ मदत देण्यात यावी. महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि सक्रिय करण्यात यावी. यांसह विविध मागण्यांसाठी इंदिरा महिला मंडळाच्या वतीनं धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. यावर आता शासनानं कठोरात कठोर पावलं उचलून पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी हे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या प्रभा परदेशी, मीरा कुमार, सरोज ढवळे, मनीषा शिरोळे, उज्ज्वला पाटील, प्रीती त्रिवेदी आदी महिला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.